नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून जावा. या व्हिडिओतून तुम्हाला जवळपास मित्रांनो 10 मार्क तुमची फिक्स होणार आहे. 10 मार्क तुमची काय होणार आहे रे, तर फिक्स म्हणजे फिक्सच होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला काय बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. त्याच्या अगोदर फक्त मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगतो, ती माहिती फक्त समजून घ्या. बघा, आपण जो आहे मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवरती आपण अकाउंटची जी आहे ना, अकाउंटची आपण टेस्ट घेतो. आजही टेस्ट झाली, एव्हरी संडे टेस्ट घेतो आणि त्याच्यावरती फ्रीमध्ये PDF पण टाकतो. फ्रीमध्ये काय टाकतो रे, PDF पण टाकतो. त्या तुम्ही म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे टेलिग्रामची, ती तुम्ही 100% जॉईन करून घ्या. 100% म्हणजे खूप फायदा होणार आहे तुम्हाला त्या गोष्टीचा, कारण त्याच्यावरती खूप मेहनत मित्रांनो सध्याला चालू आहे. दुसरी गोष्ट, आपला जो यूट्यूब चॅनल आहे, जर तुम्ही सबस्क्राईब केला नसाल, तुम्ही जर नवीन असाल तर, आणि तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तुम्ही एकदम राईट डायरेक्शनवरती आलेला आहात. त्यामुळं सबस्क्राईब तर नक्कीच करून घ्या. दुसरी गोष्ट, जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक काय करायचं आहे, नक्कीच करायचं आहे मित्रांनो. बघा, स्टॅटिक GK प्लस आपल्याला इंग्लिश घ्यायचं आहे ना. एक्झॅक्ट 10 MCQ आहेत. मग ॲक्च्युली याच्यामध्ये 15 आहेत मित्रांनो, पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि 15 म्हणजे ते राहिलेले जे 5 आहेत ते क्लोज टेस्टवरती घेतलेले आहेत आपण. बघा, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट चालू करूयात. तर बघा, पहिलाच आहे एकदम गुगली प्रश्न आहे तुमच्यासाठी. बघा, भारतीय संविधान कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? तर पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दुसरा ऑप्शन आहे इंग्लंड, तिसरा ऑप्शन आहे कॅनडा, चौथा ऑप्शन आहे आयर्लंड. आता इथं मी आन्सर दिलं नाही, याचा अर्थ आहे की आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे. पहिला तुमच्यासाठी गुगली प्रश्न आहे, तर तुम्ही सांगा कोणता आहे. अमेरिका आहे, इंग्लंड आहे, कॅनडा आहे, आयर्लंड आहे. तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या देशाने प्रत्येक देशाकडून काही ना काही आपण संविधान तयार करण्यासाठी काही ना काही मसुदा घेतलेला आहे, म्हणजे प्रत्येक देशाने. पण ॲक्च्युली संविधान कोणत्या देशावर आधारित आहे तुम्हाला सांगायचे आणि कमेंट करायचे. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की काही असे प्रश्न आहेत त्याच्यावर कमेंट करा, मी तुम्हाला फ्रीमध्ये PDF देतो. पण अजूनही मी कोणालाही फ्रीमध्ये PDF दिली नाही, कारण मला जे म्हणावं असं आन्सर मिळालं नाही म्हणजे त्याच्यामध्ये. पण याच्यावरती तुम्हाला एकदम आणि डिटेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायची. भलेही तुम्ही गुगल करा, कसं करा, पण डिटेलमध्ये तुम्हाला कमेंट करायची. तर तुम्हाला फ्री PDF आहे ना एक्स्ट्रा, प्लस तुम्हाला अजून काही गोष्टी ज्या फ्री टेस्ट आहे त्याच्यामध्ये इनरोल पण केलं जाईल. बघा, फ्री टेस्ट आहे त्याच्यामध्ये इनरोल केलं जाईल, तुम्हाला फ्री टेस्ट तुम्हाला दिल्या जातील आणि अभ्यासाचं मटेरियल पण. दुसरा प्रश्न आहे बघा, भारतीय राष्ट्रगीत जे जनगण मन आहे हे कोणी लिहिलं? आता हे सिंपल आहे, आपल्याला माहीत आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. जे भारतीय राष्ट्रगीत आहे ते कोणी लिहिले रे, तर रवींद्रनाथ टागोर. बघा, इथं तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये एका कोर्सची लिंक दिलेली आहे बघा. आता इथं काय मी प्रमोशन करत नाही किंवा काय नाही मित्रांनो, पण माझं सांगायचं काम आहे तुम्हाला. कारण प्रमोशन म्हणजे काय बघा, 2000 असेल, 3000 असेल, अशा कोर्सचं प्रमोशन केलं जातं, ना की 500 रुपयाच्या कोर्ससाठी. कारण 500 रुपये तुम्ही चाय पाण्याला एक 4-5 दिवसात इकडे तिकडे आपण घालवून टाकतो, बरोबर. मग 500 रुपयामध्ये तुम्ही बघा, डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आपण किती फ्री PDF पण आपण टाकलेले आहेत. आणि पेडमध्ये आपण जे अकाउंटचे लेक्चर असतील, बघा, जे रिजनिंगचे लेक्चर असतील, जे इंग्लिशचे लेक्चर असतील, मराठीची PDF असेल किंवा GKची PDF असेल, हे आपण टाकतो आहे. प्लस आपण त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देतो आहे ना. टेस्ट सिरीज म्हणजे दर आठवड्याला तिथं टेस्ट पण टाकली जाते, म्हणजे भरपूर सारं मटेरियल तिथं तुम्हाला दिलं जाते. तर तुम्ही बघा, MJP परचेस MJP कोर्स असा आहे. आता सध्याला मित्रांनो 999 त्याची प्राईस आहे. पण जर तुम्हाला हा कोर्स हवा असेल तर मला टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून तुम्ही मला मेसेज करा त्याच्यावरती, जर पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये डिस्काउंट देऊन ह्या कोर्सची प्राईस तुम्हाला कमी करून दिली जाईल. आणि भरपूर मुलं त्याच्यामध्ये फायदा घेतात. जवळपास 33 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये एनरोल केले आणि खूप फायदा चांगल्या पद्धतीने घेत आहेत मित्रांनो. चला, नेक्स्ट बघूयात आपण. जसं मी तुम्हाला इथं टीच करतो आहे तसंच कोर्समध्ये पण आपण टीच करतो त्याच पद्धतीनं, आणि इंडिव्हिज्युअल टीच करतो, एकदम सही डायरेक्शन तुम्हाला सांगतो. बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे रे, तर हॉकी आहे, ना की क्रिकेट आहे. आपण भरपूर म्हणतो IPL वगैरे आहे ना, म्हणजे दरवर्षी IPL मनवलं जातं मोठ्या उत्साहात. पण क्रिकेट नसून भारताचा राष्ट्रीय खेळ काय आहे रे, हॉकी आहे. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट आहे बघा, राज्यसभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात का, लोकसभा अध्यक्ष असतात का, राष्ट्रपती असतात का, उपराष्ट्रपती असतात का, आणि राष्ट्रपती असतात का? याचं आन्सर बघा, जिथं मी आन्सर दिलं नाही तिथं तुम्हाला आन्सर काय करायचं आहे, कमेंट करायची. कमेंट एकदम तगडी पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा लाभ भेटेल, ज्या गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत.
तुम्ही टेलिग्रामला म्हणजे तुम्हाला मी कमेंटमध्ये जी तुम्ही कमेंट केलेली असेल त्या कमेंटमध्येच तुम्हाला मी कमेंट करीन पिन की कोण एलिजिबल त्या गोष्टीसाठी आहे आणि त्याला PDF वगैरे किंवा टेस्ट सिरीज फ्रीमध्ये दिलं जाईल. बघा भारतीय चलनावर कोणाची प्रतिमा आहे? तर आपल्याला माहीत आहे, आपण लहानपणापासून बघत आलो मित्रांनो, भारतीय चलनावर महात्मा गांधीजींची प्रतिमा आहे. तर बघा हे 5 प्रश्न आपण बघितले. आता आपण जाऊयात मोस्ट इम्पॉर्टंट इंग्लिशच्या प्रश्नांवरती. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा एक प्रश्न आहे मित्रांनो, हा 100% परीक्षेला विचारला जाईल. बघा वन हू म्हणजे असा कोणतरी स्पीक्स मेनी लँग्वेजेस म्हणजे असा व्यक्ती की तो भरपूर लँग्वेजेस बोलू शकतो किंवा बोलतो. असा व्यक्ती जो भरपूर लँग्वेजेस बोलू शकतो. आता लिंग्विस्ट आहे का? नाही. बघा पॉलिग्लॉट त्याचा अर्थ काय असतो रे? पॉलिग्लॉट हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचा अर्थ काय असतो? जो असा व्यक्ती तो जास्त लँग्वेजेस बोलू शकतो त्याला आपण पॉलिग्लॉट म्हणतो. काय म्हणतो रे? पॉलिग्लॉट म्हणतो. हे एक लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे बघा समानार्थी शब्द पाहिजे ॲबुडंटचा. समानार्थी शब्द कशाचा पाहिजे रे? ॲबुडंट. आता ॲबुडंट म्हणजे काय? ॲबुडंट म्हणजे काय? तर ॲबुडंट म्हणजे भरपूर प्रमाणात है ना, म्हणजे साठा आहे आपल्याकडे. बरोबर, भरपूर म्हणजे लिमिटेड नाही, स्केअर नाही, एमटे नाही, आहे ना, प्लेंटीफुल. त्यालाच आपण प्लेंटीफुल म्हणतो. समानार्थी शब्द काय रे? प्लेंटीफुल म्हणजे चांगला साठा भरपूर प्रमाणात आमच्याकडे आहे असा. आता बघा ही इज अफ्रेड डॅश डॅश डॉग. बघा ही इज अफ्रेड डॅश डॅश डॉग्स. आता तुम्ही म्हणाल की अफ्रेड फ्रॉम आहे ना, फ्रॉम म्हणजे पासून. ही इज अफ्रेड फ्रॉम डॉग्स असतं का? म्हणजे तो डॉगपासून भीतोय. तर तुम्ही म्हणाल सर हे बरोबर आहे ना, फ्रॉम आहे. ज्याला इंग्लिश आत्तापर्यंत म्हणजे जो कमजोर आहे इंग्लिशमध्ये तो तर म्हणाल सर फ्रॉम येतं 100%. पुढे काय बघा ही इज अफ्रेड ऑफ डॉग म्हणजे डॉगचा आहे ना, ऑफ म्हणजे चाचीचे, तर डॉगचा तर येणार नाही आहे ना. ही इज अफ्रेड विथ डॉग्स है ना, डॉगसोबत भेटतोय, डॉगसोबत पण नाही येणार. आणि शेवटचा आहे बघा ही इज अफ्रेड बाय डॉग म्हणजे डॉगने अफ्रेड केला असं नाही. मग तुम्ही म्हणाल की नाही सर आता फ्रॉम तुम्ही टिक केले म्हणजे फ्रॉम बरोबर आहे, पण फ्रॉम बरोबर नाही मित्रांनो. का बरोबर नाही तुम्हाला सांगतो की फ्रॉम का बरोबर नाही. कारण नेहमी हे लक्षात ठेवा अफ्रेड ही फ्रेज आहे. अफ्रेडच्या नंतर नेहमी ऑफ येतं. अफ्रेडच्या नेहमी नंतर काय येतं मित्रांनो? ऑफ येतं. म्हणजे अफ्रेड एकटा येत नाही कधी. अफ्रेड कुणाला घेऊन येतं? अफ्रेड ऑफ किंवा म्हणजे वेगवेगळे त्या हे येतात, काय म्हणतो आपण त्याला, एक फ्रेज नाही म्हणू शकत त्याला, मला तो एक शब्द आठवण आहे. पण अफ्रेड नंतर काहीतरी त्याच्यासोबत येतं हे लक्षात ठेवा. अफ्रेड नंतर काहीतरी मग ऑफ असेल किंवा अजून काही असेल, पण या ठिकाणी ऑफ हे परफेक्ट बसते. त्यामुळे अफ्रेड नंतर काय येतं रे? ऑफ येतं. पुढे आहे बघा अ प्लेस वेअर. आता याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे. अ प्लेस वेअर बुक आर केप्ट. असं प्लेस की जिथं पुस्तकं ठेवली जातात. असं प्लेस जिथं पुस्तकं ठेवली जातात. मग लॅबोरेटरी आहे का? म्युझियम आहे का? लायब्ररी आहे का? ॲर्चिव आहे का? आता हे खूप सिम्पल आहे. तुम्ही कमेंटमध्ये याचा आन्सर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढं आहे बघा मित्रांनो, पुढचा आहे एकदम सिम्पल आहे. याचा पण आन्सर कमेंटमध्ये करा. एकदम सिम्पल. ब्रेव म्हणजे शूरवीर है ना. कॉवर्ड म्हणजे भित्रा. वीक म्हणजे कमजोर. फिअरलेस, केअरलेस. आता सांगायचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मला हे शिकवायचं मित्रांनो, हे एकदम जबरदस्त आहे. नीट लक्ष द्यायचं, एकदम जबरदस्त आहे. फक्त काय करायचं तुम्हाला? नीट लक्ष द्यायचं आहे याच्यावरती. कारण असा तुम्हाला ह्याला क्लोज टेस्ट म्हणतात. त्याला काय म्हणतात मित्रांनो? याला म्हणतात क्लोज टेस्ट आहे ना. याचे बघा याचे असं हे पण घेतलं आपण की 4 ऑप्शन वगैरे वगैरे असं सर्व याच्यामध्ये घेतलं. हे तुम्हाला शिकवायचं व्यवस्थित एकदम. फक्त नीट बघायचं तुम्हाला शेवटपर्यंत आणि नीट वाचायचं. बघा काय सांगितलं याच्यामध्ये. आधी पूर्ण वाचून घेऊ. हे सोडा 1 2 3 4 काय दिलं हे सोडून द्या. आधी पूर्ण वाचून घेऊ की पॅसेज कशावरती दिला आहे. बघा हार्ड वर्क इज द की टू म्हणजे हार्ड वर्क म्हणजे काय? तो एखादा व्यक्ती स्ट्रगल करतोय, ती की आहे कशाची? म्हणजे तुम्ही खूप स्ट्रगल करताय इन लाईफ, काहीतरी करण्याची लाईफमध्ये एक की आहे. अ पर्सन हू वर्क्स जो पर्सन काम करतो डॅश डॅश ऑलवेज अचीव हीज गोल्स नेहमीच तो अचीव करतो त्याचे गोल्स. स्टुडंट शुड बी स्टुडंटने असलं पाहिजे डॅश डॅश असलं पाहिजे अँड रेग्युलर असलं पाहिजे इन देअर स्टडीज त्यांच्या अभ्यासामध्ये. दिस हॅबिट ही जी सवय आहे हेल्प करेल त्यांना डॅश डॅश सक्सेसमध्ये इन एक्झामिनेशनमध्ये सक्सेस करेल एक्झामिनेशन अँड बिकम डॅश डॅश सिटीजन आणि त्यांना एक डॅश डॅश सिटीजन बनवेल. म्हणजेच काय रे? ही पूर्ण पॉझिटिव्ह टोन याच्यामध्ये आहे. बरोबर, याच्यामध्ये काय रे? पूर्ण पॉझिटिव्ह टोन आहे. आता आपण काय बघूयात? आता आपण बघूयात की
ज्या एक मिनिट. ओके हां, आता आपण बघूयात ऑप्शन. बरोबर, आता आपण फक्त एकच लाईन वाचायची आणि ऑप्शन बघायचे. एकच लाईन वाचायची, जिथं जिथं ब्लँक दिले तेवढीच लाईन वाचायची आणि ऑप्शन बघायचे. काय सांगितले? हार्ड वर्क इज द की टू डॅश डॅश इन लाईफ. हार्ड वर्क इज द की टू. हार्डवर्क ही की आहे लाईफमध्ये. बघा इथं काय दिलं आहे, इन लाईफमध्ये आहे ना. हार्डवर्क ही की आहे फेल होण्याची लाईफमध्ये. बरोबर आहे का? फेल होण्याची थोडीच असते हार्डवर्क, आहे ना. लॉस होण्याची, बरोबर आहे का? नाही. प्रॉब्लेम होण्याची, बरोबर आहे का? तर नाही. एकदम सिम्पल वेमध्ये सक्सेस, एकदम सिम्पल वेमध्ये, काहीच अवघड याच्यामध्ये नाही. बघा, हार्डवर्क इज द की ऑफ इज द की टू सक्सेस इन लाईफ. बरोबर. आता पहिला झाला. दुसरा बघूयात आपण. अ पर्सन हू वर्क्स डॅश डॅश ऑलवेज अचीव हिज गोल. बघा, अ पर्सन हू वर्क्स काय, कशावरती? अ पर्सन हू वर्क्स, तो कसा वर्क करतो डॅश डॅश, म्हणजे तसं वर्क केल्यानंतर त्याला काय भेटतं, म्हणजे तो अचीव करतो त्याचे गोल. अ पर्सन हू, बघा, अ पर्सन हू वर्क्स डॅश डॅश, कसा वर्क केल्यानंतर? लेझिली वर्क केल्यानंतर, केअरलेसली वर्क केल्यानंतर, स्लोली वर्क केल्यानंतर अचीव करेल का तो त्याचे गोल? तर नाही. ऑनेस्टली वर्क केल्यानंतर अचीव करेल ना, म्हणजे प्रामाणिकपणे वर्क केल्यानंतर काय करेल तो? अचीव करेल त्याचे गोल्स. म्हणजेच इथं काय येणार आहे? ऑनेस्टली आहे ना. आता तिसरा आहे बघा, स्टुडंट्स शुड बी. विद्यार्थी कसे पाहिजेत? डॅश डॅश अँड रेग्युलर देअर स्टडीज. आता विद्यार्थी कसे पाहिजेत रे त्यांच्या स्टडीमध्ये बघा, आता एक लक्षात घ्या मित्रांनो, इथं आता तुम्हाला पंक्च्युअलचा अर्थच माहीत नाही, बरोबर. पण मला सांगा, विद्यार्थी त्यांच्या अभ्यासामध्ये, आता बघा हा निगेटिव्ह शब्द आहे, अभ्यासामध्ये केअरलेस पाहिजे, आणि पूर्ण आपण पॅसेज वाचला होता तो पॉझिटिव्ह होता पूर्ण, आहे ना. विद्यार्थी त्यांच्या स्टडीमध्ये केअरलेस पाहिजेत का? विद्यार्थी त्यांच्या स्टडीमध्ये लेझी पाहिजेत का? विद्यार्थी त्यांच्या स्टडीमध्ये वीक पाहिजेत का? तर नाही. मग काय एकच शब्द उरला की पंक्च्युअल. त्यामुळे असं तुम्हाला काही ऑप्शन मित्रांनो कट करावे लागतील ज्यावेळेस तुम्हाला अर्थच समजणार नाही त्यावेळेस. बरोबर. पंक्च्युअल, इथं उत्तर काय येणार मित्रांनो? तिसरंच पंक्च्युअल पाहिजेत आणि रेग्युलर पाहिजेत. पंक्च्युअल आणि रेग्युलर पाहिजेत. आता बघा, द हॅबिट, बघा आता हे जे पंक्च्युअल राहणं आणि रेग्युलर राहणं, ह्याने काय होईल बघा, दिस हॅबिट, हे जे हॅबिट आहे, हेल्प करेल त्यांना टू डॅश डॅश सक्सेस. कसं हेल्प करेल त्यांना? टू डॅश डॅश सक्सेस, टू अचीव सक्सेस ना रे, टू अचीव सक्सेस. अवॉइड सक्सेस नाही, फॉरगेट सक्सेस नाही, लॉस सक्सेस नाही, टू अचीव करेल आहे ना सक्सेस. म्हणजे उत्तर काय येणार इथं? अचीव येणार. उत्तर काय येणार इथं? अचीव. आता बघा, शेवटचा जो आहे हा तुमच्यासाठी मी सोडणार आहे मित्रांनो, कारण मला बघायचं की शेवटपर्यंत व्हिडिओ कोण बघतोय. जो शेवटपर्यंत टिकला त्याचं सिलेक्शन 100% होणार, कारण पेशन्स लेवल त्याची इथं समजते की पेशन्स लेवल किती आहे, जो इथपर्यंत व्हिडिओ बघत असेल तो. त्याच्यासाठी मग त्याच्यासाठी आहे बघा, आधी हे वाचून दाखवतो आणि मग त्याच्यासाठी आपण हे दाखवूया. हां बघा, सक्सेस इन एक्झामिनेशन अँड बिकम डॅश डॅश सिटीजन. आणि तो कसला सिटीजन बनेल? तो कसला सिटीजन बनेल? आता मी ऑप्शन पण वाचून दाखवत नाही, तुम्हाला कमेंट करायची तो कसला सिटीजन बनेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे. दुसरी गोष्ट, आपला MJPचा कोर्स आहे त्याची ही लिंक, आपण ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बघा. ॲप्लिकेशनची लिंक असेल, MJP कोर्सची लिंक असेल आणि टेलिग्रामची लिंक असेल, हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्हाला चेक करायचे आणि चेक करून व्हिडिओ काही फ्रीमध्ये आहे ते व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला कोर्स तर मला मेसेज करायचा आहे. आपण त्याच्यावरती डिस्काउंट देण्याचा किंवा कूपन देण्याचा आपण प्रयत्न करूया. आता सध्याला 999 फी आहे त्याची. 999मध्ये घेऊ नका मित्रांनो. मला मेसेज करा, याला करा टेलिग्रामला. ज्यावेळेस टेलिग्राम जॉईन कराल त्यावेळेस माझ्या याच्यामध्ये मला पर्सनलला मेसेज करा, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं डिस्काउंट दिलं जाईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.